सामान्य काळातील 31वा रविवार, वर्ष दुसरे. प्रभू म्हणतो, तू आपला देव एकच परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीनं प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातील प्रभूच्या मुखातील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वरावर सर्वस्वाने प्रेम करणं म्हणजे आपलं सर्वस्व त्या परमेश्वराच्या हाती देणं. परमेश्वरावर मनापासून प्रेम करणं म्हणजे सर्वस्वानं, संपूर्णतः आणि सर्वांगानं प्रभूला शरण जाणं. परमेश्वरावर प्रेम करणं म्हणजे आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला मानणं. एकदा का या परमेश्वराशी आपलं जीवाभावाचं आणि प्रेमाचं, प्रीतीचं नातं जडलं की मग आपण त्या परमेश्वर प्रीत्यर्थ काहीही करायला तयार होतो, विदाऊट एनी टर्म अँड कंडिशन. परमेश्वरावरील त्या प्रेमापोटी माझ्या प्रभूला, माझ्या परमेश्वराला आनंद होईल, माझ्या प्रभूला संतोषकारक वाटेल या गोष्टी आपण करू लागतो. माझ्यामुळे, माझ्या वर्तणुकीमुळे परमेश्वर दुखावला जाणार नाही ना? माझ्यामुळे त्या परमेश्वराला वाईट वाटणार नाही ना? माझ्यामुळे त्या परमेश्वराला वेदना होणार नाहीत ना? याविषयी मी दक्षता आणि काळजी घेतो. परमेश्वरावरील प्रेमापोटी श्रद्धेनं आणि विश्वासानं परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, इच्छेप्रमाणे वागण्यास आणि त्या मनापासून पाळण्यास श्रद्धावंतांना आनंद होतो. परमेश्वरावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण मनाने प्रेम करणारे भाविक प्रिय बंधू आणि भगिनींनो, रविवार पवित्र पाळण्यास, प्रभू वचनावर प्रतिदिनी मनन चिंतन करण्यास, वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थना करण्यास कधीच कमी पडत नाहीत. प्रभूवरील प्रेमामुळे, श्रद्धावंतांच्या प्रभूवरील विश्वासामुळे चांगल्या आणि विधायक गोष्टी माणसाच्या हातून अगदी सहजपणे घडतात. प्रभूवरील प्रेमच हे सर्व घडवून आणत असते. एवढी त्या प्रभू प्रेमामध्ये ताकद आणि सामर्थ्य असतं. प्रभूवर आपलं खरं खुरं प्रेम असलं तर त्याचं प्रतिबिंब मानवी जीवनाच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असतं. एक मात्र आड्यात नसेल तर पोहऱ्यात येणारच नाही. हृदयी परमेश्वरावर आपलं प्रेम नसेल, परमेश्वराचं अस्तित्व, त्या परमेश्वराचं स्वामित्व आपण श्रद्धेनं आणि प्रेमानं मान्य करत नसतील तर त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो काही स्थान आणि किंमत आपण देत नसतील तर परमेश्वराच्या आज्ञेचं पालन आपण कधीच करू शकणार नाही. ज्याच्या हृदयी परमेश्वराविषयी प्रेमच नसेल ती व्यक्ती प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो दुसऱ्यावरती प्रेम करूच शकत नाही. अनुवादाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये मोशे परमेश्वराच्या वतीनं इस्रायल जनतेस सांगतो की तुमच्या आयुष्याचं आणि जीवनाचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हा सर्वांस दीर्घायुष्य लाभावं अशी तुमची इच्छा असेल, परमेश्वरानं अब्रामाशी केलेल्या करारानुसार तुम्हास देऊ केलेल्या वतनभूमीत तुम्हाला समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असेल तर तुम्ही सर्वप्रथम इस्रायलचा एकमेव परमेश्वर हाच खरा खुरा परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारावास व मानावयास हवं. परमेश्वरी अस्तित्वाचं हे सत्य नुसत्या बौद्धिक, वैचारिक, भावनिक पातळीपुरता स्वीकारून आणि मानून पुरेसं नाही,
तर त्या परमेश्वरावर पहिल्या वाचनामध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीनं प्रीती करावयास हवी. त्या परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि ओळख आपल्या हृदयाला सर्वप्रथम करून द्यावयास हवी. ती आपल्या हृदयावर ठसवावी आणि बिंबावी. तन, मन, हृदय, अंतकरण, आपली बुद्धी, आपल्यातील शक्ती आणि आपला जीव हे सारे प्रभू प्रेमानं एकत्र आले. हे सारे प्रेमानं एकत्र एकवटले. या सर्वांची साथ एकमेकांना लाभली. परमेश्वरावरती प्रेम करण्याच्या कामी हे सर्व एकत्र सहभागी झाले. एकत्र कामाला लागले. एकत्र कार्याला सुरुवात केली. तनानं, मनानं, हृदयानं, अंतकरणानं, जीवानं, शक्तीनं आणि बुद्धीनं आपापल्या परीनं प्रत्येक घटकानं प्रामाणिकपणे योगदान दिले, सहकार्य केले. तर प्रत्येक श्रद्धावंताच्या हृदयी परमेश्वर प्रीत्यर्थ प्रेम निर्माण होईल. प्रत्येकाचं हृदय देवप्रीतीनं भरून जाईल. त्या मनातील आणि हृदयामधील द्वेष, तिरस्कार, कलह हा कायमचा निघून जाईल. मग या देवप्रीतीनं भरलेल्या हृदयाला आपल्या बंधू भगिनीवरती स्वतःप्रमाणेच प्रीती करता येईल. इब्री लोकास पाठवलेल्या पत्रामध्ये आपणास आठवण करून देण्यात येत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा युगानुयुगीचा याजक आहे. स्वतः हा पवित्र, निर्दोष आणि निर्मळ असून देखील अखिल मानवतेवरील प्रेमापोटी आणि प्रीतीपायी त्याने आपले सर्वस्व समर्पित केले व क्रूसावरील मरणाद्वारे आपणा सर्वांचं तारण केलं. त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या माग लिखित शुभवर्तमानामध्ये शास्त्रांपैकी एक जण सर्वात मोठी, सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली आज्ञा कोणती याविषयी प्रश्न विचारतो. हा प्रश्न विचारण्यामागे कारण म्हणजे यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे तोरा म्हणजे कायद्याचं पुस्तक, मानवी जीवनाशी निगडीत कायद्याच्या या पुस्तकामध्ये एकूण 613 कायदे कानून होते. त्यापैकी 365 प्रोहिबिशन्स म्हणजे काय करू नये व 248 प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे काय करायला हवं याविषयी मार्गदर्शक तत्वे होती. या 613 पैकी सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती हा प्रश्न तो शास्त्री माणूस प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो. हे सर्व कायदे कानून मानवी श्रद्धेशी, मानवाच्या कौटुंबिक, सामाजिक, सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनाशी निगडीत होते. हे सर्व नियमांचं आणि कायद्यांचं संकलन करून प्रभू येशू ख्रिस्तानं मानवी जीवनासाठी आणि जगण्यासाठी 2 सुवर्ण नियम दिले. एक, पृथ्वीवरील या मानवाचं, श्रद्धावंताचं त्या देवाबरोबर नातं कोणत्या प्रकारचं असावं आणि आपल्या शेजाऱ्यांवर त्याच्याबरोबर कोणत्या प्रकारचे नाते संबंध असावेत याविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. मोशे करवी परमेश्वरानं ज्या 10 आज्ञा दिल्या त्यापैकी पहिल्या 3 आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या पहिल्या सुवर्ण नियमामध्ये, आज्ञेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि 4थ्या आज्ञेपासून 10व्या आज्ञेपर्यंत सर्व आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तानं आजच्या शुभवर्तमानामध्ये दिलेल्या 2ऱ्या सुवर्ण नियमामध्ये, त्या आज्ञेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आपण परमेश्वरावरती प्रेम करावं आणि स्वतःप्रमाणेच शेजाऱ्यावरती प्रेम करावं एवढंच तो परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. त्या परमेश्वराला आपल्याकडून प्रिय बंधू भगिनींनो ही एकच अपेक्षा आहे. प्रभूनं
हे 2 सुवर्ण नियम जे दिलेले आहेत जुन्या करारामध्ये ते आपल्याला वाचावयास मिळतात. आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेल्या पहिली आज्ञा आणि लेवी या पुस्तकामधून घेतलेल्या वाचनामध्ये अध्याय 19 ओवी 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनासाठी दिलेली दुसरी आज्ञा त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, योहान लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 ओवी 15 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. इफ यू लव्ह मी यू विल कीप माय कमांडमेंट्स. ज्याच्यावर प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो अगदी मनापासून आणि हृदयापासून प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी त्या प्रेमापोटी आणि त्या प्रेमाखातर आपण काहीही करायला तयार असतो. परमेश्वरावर प्रेम करण्यासाठी सारी शक्ती, सारा जीव, सारी बुद्धी, सारं मन हे एकवटलं पाहिजे. अर्ध मन परमेश्वरामध्ये आणि अर्ध मन या ऐहिक जगामध्ये, अर्धा जीव परमेश्वरामध्ये आणि अर्धा जीव या पैशामध्ये, मालमत्तेमध्ये, जमिनीच्या तुकड्यामध्ये. अर्ध मन इकडे आणि अर्ध मन तिकडे. शरीरानं पवित्र मंदिरात आणि मनानं व्यवहारिक जगात, असं अर्ध इथं आणि अर्ध तिथं. हे पैश्वरी प्रेमामध्ये चालत नाही. अशी आपली मनस्थिती, अशी आपली मानसिकता आणि अशी आपली अवस्था आणि परिस्थिती असली तर संपूर्णतः आणि सर्वस्वाने आपण परमेश्वराचे होऊ शकत नाही. सर्वस्वानं त्या परमेश्वरावरती आपण प्रेम करू शकत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, एकदा का आपलं मन हे ईश्वर प्रेमानं भरलं, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण हृदयानं, पूर्ण बुद्धीनं आपण परमेश्वराचे झालो, त्या प्रभूच्या प्रेमामध्ये आपण पडलो की त्या परमेश्वराला प्रिय आणि त्याला संतोषकारक वाटणाऱ्या गोष्टी आपल्या हातून अगदी निसंकोचपणे घडू लागतात. आपलं हृदय हे प्रभू प्रेमानं भरून जातं. तिथं स्वार्थाला, मोहाला, लोभाला, द्वेषाला, तिरस्काराला जागाच उरत नाही. मग संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीनं, संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण मनानं ईश्वरी प्रेमानं भरलेली व्यक्ती आपल्याप्रमाणे आपल्या बंधू भगिनीवरती, शेजाऱ्यावरती विदाउट एनी टर्म आणि कंडिशन प्रेम करू लागतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूवर प्रेम करणारा, प्रभूच्या प्रेमात पडलेला, प्रभूच्या प्रेमानं भरलेला श्रद्धावंत, प्रभूच्या आज्ञेचं कधीच उल्लंघन करत नाही, प्रभूच्या इच्छेविरुद्ध कधीच वर्तन करत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, इथं श्रद्धेनं आणि विश्वासानं प्रभूच्या दारी आपण आले, परंतु आपल्या हृदयी ईश्वर प्रीत्यर्थ व शेजाऱ्याविषयी प्रेम नसेल तर आपलं या पवित्र मंदिरामध्ये येणं देखील व्यर्थ आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये म्हणतो, परमेश्वरावर व शेजाऱ्यावर सर्वस्वाने आणि सर्वांगाने प्रीती करणे हे सर्व होमार्पणे आणि यज्ञ यापेक्षा अधिक आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, जो परमेश्वरावर प्रेम करू शकत नाही तो आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करू शकत नाही. आणि जो शेजार प्रीती दाखवत नाही त्याचं परमेश्वरावरती प्रेम हे असू शकत नाही. मानवी हृदय ईश्वर प्रीत्यर्थ प्रेमानं भरलं, देवाबरोबर मानवाचं जीवाभावाचं नातं जडलं, तर परमेश्वर निर्मित या निसर्गावर कोणी मानव
आघात करणार नाही. स्वतःच्या मनमानीप्रमाणे पर्यावरणाची विल्हेवाट लावणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठणार नाही. कोणी मानव कोणत्या मानवावर घाव घालणार नाही. कोणी कोणाशी स्पर्धा करणार नाही. कोणी कोणाचे उणे दुणे शोधणार नाही. काय करावं आणि काय टाळावं हे कोणी कोणाला सांगण्याची गरज भासणार नाही. प्रभू प्रेमानं भरलेली माणसं बंधू भगिनीनो श्रद्धेत बहरतील. हृदयी परोपकारी आणि संवेदनशील बनतील. मनी न्याय नीती बंधुता जोपासतील. अंतर्मनीचे हेवे दावे कायमचे संपुष्टात आणतील. ते तुझं हे माझं असं कोणी बोलणार नाहीत. तुझं ते माझं आणि माझं ते तुझं असं सगळेच म्हणतील. प्रभू प्रेमानं भरलेली माणसं हर्षभरीत होतील. या पृथ्वीवर एकोप्याने आणि एकजुटतेनं नांदतील. ही वास्तवता पाहून तो देव पिता संतुष्ट होईल. प्रभू येशू ख्रिस्त उल्हासेल आणि प्रभूचा पवित्र आत्मा हर्ष पावेल. आमेन.